बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांकडनं आता चार्जशीट दाखल करण्यात आलाय। सिद्दीकींच्या हत्येबाबतचा तपास पोलीस हा अनमोल बिश्नोई गँगच्या अँगलने करतात। असं असलं तरी सिद्दीकी यांचे पुत्र जिशान यांच्या स्टेटमेंटमध्ये मात्र याबाबत कुठलाही उल्लेख केलेला दिसत नाहीये। जिशान यांनी पोलिसांना दिलेल्या स्टेटमेंटमध्ये भाजपचे नेते मोहित कंबोज यांचं नाव घेतलंय। सिद्दीकी यांच्या हत्येच्या दिवशी कंबोज हे त्यांच्या संपर्कात होते असं जिशान यांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये म्हटलेलं आहे। त्यामुळे बाबा सिद्दीकी आणि मोहित कंबोज यांचं काय बोलणं झालं होतं, बाबा यांनी मोहित कंबोज यांच्याबाबत त्यांच्या डायरीमध्ये नेमकं काय लिहिलंय, हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊयात। नमस्कार, मी राहुल, मुंबई तकमध्ये तुमचं स्वागत आहे। दसऱ्याच्या दिवशी बाबा सिद्दीकी यांची वांद्रे भागात हत्या करण्यात आली होती। सिद्दीकी यांच्या वांद्र्यातील कार्यालयाच्या जवळच त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। या हत्येनंतर एकच खळबळ उडाली। सिद्दीकी यांची सलमान खान यांच्याशी असलेली जवळीक आणि सलमान आणि बिश्नोई गँगचं असलेलं वैर, यातून ही हत्या झाल्याचं सुरुवातीला म्हटलं जात होतं। पोलिसांचा तपास देखील याच अनुषंगाने सुरू आहे। या प्रकरणी काही आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे। असं असताना आता जिशान यांच्या स्टेटमेंटमधून नवीन खुलासे समोर येत आहेत। जिशान यांनी पोलिसांना दिलेल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे की बाबा सिद्दीकी हे भाजप नेता मोहित कंबोजसह अनेक लोकांच्या संपर्कात होते। हत्येच्या दिवशी देखील सिद्दीकी यांच्या डायरीमध्ये मोहित कंबोज यांचा उल्लेख आहे। जिशान यांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये नेमकं काय म्हटलंय हे ग्राफिक्सच्या माध्यमातून समजावून घेऊयात। कंबोज माझ्या वडिलांच्या नियमित संपर्कात होते। माझ्या वडिलांना दैनंदिन कामाबाबत त्यांच्या डायरीमध्ये लिहिण्याची सवय होती। माझ्या वडिलांच्या हत्येच्या दिवशी माझ्या वडिलांनी डायरीमध्ये मोहित कंबोज यांचं नाव लिहिलं होतं। मोहित कंबोजने माझ्या वडिलांशी संध्याकाळी 5:30 ते 6च्या दरम्यान व्हॉट्सॲपच्या माध्यमातून संपर्क केला होता। मोहित कंबोज वांद्रे पूर्व येथे सुरू होणाऱ्या मुद्रा बिल्डर्स यांच्या प्रोजेक्टच्या संबंधाने माझ्या वडिलांना भेटू इच्छित होते। मला मुद्रा बिल्डर्स यांचा एक व्हिडिओ मिळाला होता, ज्यात झोपडपट्टीवासियांशी बोलताना त्यांनी माझ्या वडिलांबाबत अभद्र भाषेचा उल्लेख केला होता। 24 ऑक्टोबर 2024ला बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या प्रकरणात जिशान यांचा जबाब पोलिसांनी नोंदवलाय। 25 ऑक्टोबरला त्यांनी अजित पवार यांच्या गटाकडनं वांद्रे पूर्वमधून निवडणूक लढवली। ठाकरे गटाच्या वरुण सरदेसाई यांच्याकडनं त्यांचा पराभव देखील झालाय। जिशान यांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पावर काम करणाऱ्या अनेक बिल्डरांची नावं देखील घेतली आहेत। बिल्डरांनी दिलेल्या कुठल्याही कागदावर सही करण्याआधी ती नीट वाचून घ्यावीत असं बाबा सिद्दीकी यांनी झोपडपट्टीवासियांना सांगितलं होतं आणि त्यामुळे त्यांच्यावर खोटा गुन्हा देखील दाखल झाला होता, असं देखील जिशान यांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये म्हटलंय। जिशान यांच्या 4 पानी स्टेटमेंटमध्ये त्यांनी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्या नावाचा देखील उल्लेख केलाय, ज्यांच्याबाबत म्हटलं जातं की ते सुद्धा एका चांगल्या बिल्डरला आणण्यासाठी लोकांना आश्वासन देत होते। जिशान यांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये हत्या झालेल्या दिवसाचा देखील उल्लेख केलेला आहे। जिशान म्हणतात ते संध्याकाळी 6च्या आसपास त्यांच्या कार्यालयात पोहोचले होते। बाबा सिद्दीकी संध्याकाळी 7च्या आसपास आले होते। रात्री 9च्या सुमारास जिशान यांना भूक लागल्याने त्यांनी त्यांच्या वडिलांना 10 ते 15 मिनिटांमध्ये परत येतो असं सांगितलं। जिशान काही कार्यकर्त्यांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ एका हॉटेलमध्ये असताना त्यांच्या एका कार्यकर्त्याने सांगितलं की त्यांच्या वडिलांना गोळी लागली आहे। त्यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल केलंय। जिशान यांनी त्यांच्या आई आणि बहिणीला याबाबतची माहिती दिली आणि ते हॉस्पिटलमध्ये पोहोचले। जिशान हॉस्पिटलमध्ये पोहोचताच त्यांना सांगण्यात आलं की सिद्दीकी यांना ICUमध्ये भरती करण्यात आलं आहे, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। दरम्यान मी ज्या गोष्टींचा उल्लेख माझ्या स्टेटमेंटमध्ये केला आहे त्यावर विस्तृत चौकशी करायला हवी अशी मागणी देखील जिशान यांनी त्यांच्या सगळ्या या प्रकरणामध्ये केलेली आहे। या सगळ्या गोष्टी समोर आल्यानंतर भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी एक व्हिडिओ समोर आणलाय। त्यात त्यांनी या सगळ्या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलंय। कंबोज म्हणतात, चार्जशीटमध्ये माझं नाव नाहीये। बाबा सिद्दीकी माझे जुने मित्र होते। आमचं बोलणं व्हायचं। ते आमच्या NDAचा भाग असल्याने आमचं नियमित बोलणं व्हायचं। सिद्दीकी यांच्या हत्येतील आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे। त्याचबरोबर या हत्येमागील उद्देश मुंबई पोलिसांनी समोर आणला पाहिजे, असं कंबोज यांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये जो व्हिडिओ रिलीज केला आहे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे। आता या प्रकरणात आणखी कुठले खुलासे समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अजूनही तुम्ही मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करायला विसरू नका। धन्यवाद।